विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बुद्धिमत्ता या विषयातील संख्या मालिका किंवा नंबर सिरीज या घटकावर आधारित आपण आज 20 प्रश्न पाहणार आहोत. सर्दी आणि आवाज बसल्यामुळे मागचे काही दिवस आपण व्हिडिओ बनवलेले होते. अक्षरमाला घटकावरचे आपले 5 ते 7 व्हिडिओ बनवायचे राहिलेले आहेत, पण ते बनवूया. आता आजचा हा पहिला प्रश्न पाहूया. इथे एक संख्यांची मालिका दिलेली आहे. 1 0 3 2 5 6 आणि या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काही विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 9 8 10 7. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना पहिल्यांदा आपण बघायचं की पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांच्यामध्ये फरक वाढलेला आहे का, म्हणजे खूप वाढलाय का कमी वाढलाय. इथं तर फरक कमी झाला दिसतोय. पुन्हा वाढलाय, पुन्हा कमी झालाय, पुन्हा वाढलाय, पुन्हा कमी झालाय. ज्यावेळेस फरक आपल्याला वाढलेला आणि कमी झालेला दिसतो त्यावेळेस या सिरीजमध्ये 2 सिरीज असतात लक्षात ठेवायचं. पहिली सिरीज आपली पहिल्या क्रमांकाचा आकडा, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आकडा, त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा आकडा आणि त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा आकडा जो प्रश्नचिन्ह जागी केला. आणि दुसरी सिरीज आपली 2 नंबरचा आकडा, 4 नंबरचा आकडा आणि पुढे असतं. आता आपल्याला इथं आपण शाई बदलून थोडंसं बघूया. हे आणि याच्यानंतर येणारी प्रश्नचिन्हाची संख्या बघायची. म्हणजे इथं यांच्यामध्ये 2चा फरक आहे, इथं याच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे पुढे 2चा फरक असेल तर 7 असणार आहे. 7 आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 7 हे योग्य उत्तर आहे. जर या सिरीजमध्ये आणखीन एक प्रश्नचिन्ह दिलं असतं तर ती संख्या यांच्या पुढची संख्या असली असती. काही वेळेस असाही प्रश्न विचारला जातो. इथं पण 2चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे आणि मग पुढचा फरक 6चा असणार आहे. 2 4 6 म्हणजे पुढची संख्या 12 असावी लागते. परंतु आपला हा भाग विचारलेला नाही. म्हणजे आपला विचारलेला भाग कुठपर्यंत मर्यादित आहे, इथपर्यंत मर्यादित आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढच्या प्रश्नात आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. 4 अंकी संख्या आहेत. 1438, 1429, 1417, 1402 आणि प्रश्नचिन्ह. ज्यावेळेस मी संख्या वाचत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं प्रत्येक संख्येत 1400 आहे, पण इथं 38चं 29 झालं, 29चं 17 झालं, 17चं 2 झालं. म्हणजे ही संख्या प्रत्येक संख्या कमी होत चाललीत. आता त्या नेमक्या कितीनं कमी होतात हे चेक करायचं आहे. इथं 1400 तर आहे, म्हणजे फरक फक्त आपण दशक आणि एकस्थानच्या संख्येचा जर बघितला तर आपलं काम सोपं होणार आहे. आपण दशक आणि एकस्थानच्या संख्येचा फरक बघूया. 38 आणि 29 यांच्यामध्ये 9चा फरक आहे. 29 आणि 17 यांच्यामध्ये 8चा फरक आहे. सॉरी, 8चा नाही, 12चा फरक आहे. आणि पुढे 17 आणि 2 यांच्यामध्ये 15चा फरक आहे. आता आपण इथं फरकावर लक्ष देऊया. पहिला फरक 9चा होता, दुसरा फरक 12चा होता, तिसरा फरक 15चा होता. म्हणजे हा फरक +3 झालाय, +3 झालाय. म्हणजे इथून इथला पुढचा फरक 15 मध्ये +3 झाल्यावर 18 होणार आहे. म्हणजे 1402 पेक्षा पुढची संख्या 18 लहान असणार आहे. म्हणजे 1402 मधून जर आपण 18 वजा केले, 12तनं 8 गेले 4, 10तनं 2 गेले 8, आजचा माघारी दिला 3, 1384 पर्याय आपल्याला दिसतोय, पर्याय क्रमांक 2.
मी हे उदाहरण सोडवताना काय केलं बघा, निरीक्षण इथं मला 1400 प्रत्येक ठिकाणी दिसलं, परंतु या दोन दशक आणि एकसंख्या अंकाचा विचार करता मला लक्षात आलं की हे लहान होत चाललेत. हे लहान होतात तर यांच्यामध्ये काही क्रम ठरलेला आहे का तो तपासण्यासाठी मी त्यांची वजाबाकी केल्यानंतर मला पहिल्यांदा लक्षात आलं या दोन्हीमध्ये 9चं अंतर आहे, या दोन्हीमध्ये 12चं अंतर आहे आणि या दोन्हीमध्ये 15चं अंतर आहे. मग या अंतरामध्ये क्रमबद्धता होती, ती काय होती, +3 +3 +3. म्हणजे पुढचं जे अंतर असणार आहे ते या 15 मध्ये +3 करून असणार आहे, म्हणजे 18. आणि मग 18ने कमी होणारी संख्या ह्या कमी होत चालल्यात, याच्यापेक्षा 18ने कमी होणारी संख्या काढण्यासाठी आपण यातून 18 वजा केले तर आपल्याला 1384 मिळाले. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर निघतं. यानंतर पुढचा तिसरा प्रश्न बघूया. आपल्या समोरचा तिसरा प्रश्न बघा. संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांच्या आतापर्यंतच्या 2 उदाहरणात आपण शेवटी प्रश्नचिन्ह बघत होतो, आता मात्र इथं मध्ये झालेला आहे. प्रश्न पर्यंत वाचून घेऊया. पहिल्यांदा 1 2 6 24 प्रश्नचिन्ह आणि 720. आता सुरुवात 1 न झाल्या शेवटची संख्या 720 आहे, म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येत खूप अंतर पडले हे लक्षात आले. इथं दुप्पट झाले, इथं तिप्पट झाले, इथं चौपट झाले हे लक्षात येते. म्हणजे निरीक्षण असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज येते. कसं येते बघा, या 2 संख्यामध्ये काय केले, पहिल्या संख्येला 2 न गुणलं उत्तर 2 आलं, या दुसऱ्या संख्येला तिच्या पुढच्या संख्येने गुणलं उत्तर 6 आलं, या संख्येला परत यांच्या पुढच्या संख्येनं 4 न गुणलं उत्तर 24 आलं. या उत्तराला परत म्हणजे बघा, हे उत्तर इथं घेतलंय, हे उत्तर इथं घेतलंय, हे उत्तर इथं घेतलं, पण गुणताना याच्या पुढची संख्या घेतली आहे, याच्या पुढची संख्या घेतली तर 120 येतात. आणि मग पुन्हा हे 120 इकडे घेतलं आणि याच्या पुढची संख्या 6 न जर गुणलं तर हा गुणाकार 12×72 आणि 72च्या पुढे 0 याप्रमाणे 720 ही सिरीज पूर्ण होते. म्हणजे इतर रिकाम्या जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी आपला जो अंक आला होता, संख्या आली होती, ती आली ती 120. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 3 120 हे अचूक उत्तर आहे. पुढचा चौथा प्रश्न बघूया. आता चौथा प्रश्न आपल्या समोरचा असा आहे बघा, 4/12/95 1/1/96 29/1/96 पुन्हा कॉमा पुढची संख्या आहे 26/2/96. थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. संख्यांची क्रमाने येणाऱ्या संख्यांची मालिका किंवा नंबर सिरीज या प्रकारात गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पण आपल्याला जर समज असेल, आपली ओव्हरऑल नॉलेज जास्त असेल, चांगला असेल, जास्त म्हणण्यापेक्षा, तर इथं आपल्या लक्षात येईल की ह्या तारखा आहेत. 4 डिसेंबर 95 आहे, 1 जानेवारी 96 आहे, 29 जानेवारी 96 आहे, 26 फेब्रुवारी 96 आहे. तर पुढे काय येईल? आता मग ह्या तारखांमध्ये काय फरक आहे? 4 डिसेंबर 95 आणि 1 जानेवारी 96 म्हणजे डिसेंबर मधले किती दिवस राहिले बघा, मध्ये 4 तर गेला, म्हणजे 31 दिवस राहिले. म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत येताना मध्ये किती दिवस आले? 27 दिवस आले. किती दिवस आले? 27 दिवस आले. कसे 27 दिवस आले? सर्दीचा आवाज आणखीन छान व्यवस्थित येत नाही बघा. डिसेंबर महिन्यात आपल्याला माहित आहे 31 दिवस असतात, त्यातले इथं 4 दिवस गेले, वजाबाकी केली, 27 आले. आणि जानेवारीतला पुढचा 31 नंतरचा पुढचा दिवस तर इथं घेतलेला ऑलरेडी. मग इथं बघूया आपण, जानेवारीतला 1 दिवस आणि इथं 29 दिवस दिलाय, म्हणजे 29 मधून वजा 1 जर केला तर आपल्याला 28 मिळते. आता जानेवारीतलं आणखीन 29 जानेवारी ते 26 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीतले 26 दिवस झालेत. आणि जानेवारीतले किती दिवस झाले बघा बरं? 30 जानेवारी आणि 31 जानेवारी.
हे 26 सोडून इथं बघा हे तारीख आपण धरलेली नाही, ही तारीख धरलेली नाही. हे 26 सोडलं आणि इकडं पुढे चाललो तर जानेवारीतले 30 आणि 31 2 दिवस आणि या फेब्रुवारीतले या 26च्या आधीचे 25 दिवस म्हणजे किती दिवस झाले? 28 दिवस, 27 दिवस झाले. आता इथून इकडे येताना 27 दिवस झाले. इथून इकडे जाताना आपले किती दिवस भरले पाहिजे? 26 दिवस पाहिजे. 26 दिवस म्हणजे आता हे 96 जे आहे आणि हा फेब्रुवारी महिना आहे. 96 लीप वर्ष असल्यामुळे या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असणार आहेत. म्हणजे इथले 27, 28 आणि 29 दिवस 3 दिवस हे आले आणि आपल्याला कितीनं कमी करायचं आहे? 26 न. म्हणजे आणखीन 23 दिवस सोडून पुढचा वार म्हणजे मार्च महिन्यातले 23 दिवस सोडून पुढचा वार. महिना आता बदलला, फेब्रुवारीपासून मार्चवर गेलोय आपण. म्हणजे 23 दिवस सोडून मधले दिवस आपण सोडून देतो म्हणजे 23 दिवस सोडून देतो पुढचा वार किंवा तारीख येणार 24 मार्च 96. म्हणून 24 मार्च 96 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथेही काही संख्या दिलेत आपल्याला क्रमाने 2, 3, 10, 29, 66 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 89, 99, 127 आणि 130 हे दिलेले आहेत. आपण संख्याचे निरीक्षण केलं की आपल्याला लक्षात येईल की संख्या वाढत गेलेल्या आहेत. संख्या काय होत गेल्या आहेत? वाढत गेलेल्या आहेत. मग नीट निरीक्षण करूया आपण आणि फरक बघूया. 2 आणि 3 यांच्यामध्ये 1चा फरक आहे. 3 आणि 10 यांच्यामध्ये 7चा फरक आहे. 10 आणि 29 यांच्यामध्ये 19चा फरक आहे. आणि 66 आणि 29 याच्यामध्ये कितीचा फरक येतोय बघा. वजाबाकी केल्यानंतर 66 मधून आपण 30 वजा केले तर 26 राहिले. पण वजा आपण एक एक्स्ट्रा जास्त केले होते म्हणजे वजाबाकी केल्यानंतर बघा 66 वजा 29 16तनं 9 गेले उरले 7 हातच्या गेला 1 37 या पद्धतीनं फरक येतोय. आता आपण यांच्यातला फरक काढला, याच्यातला फरक काढला, याच्यातला फरक काढला. फरकात पण आपल्याला काही लक्षात येणार. इथं 1 ते फरक आहे, इथं 7चा फरक आहे, इथं 19चा फरक आहे, इथं 37चा फरक आहे. गोंधळून गेल्यासारखी तुझी अवस्था होईल. पण मला असं लक्षात यायला बघा, या दोन्ही मधला जो फरक आहे तो 6 आहे. या दोन्ही मधला जो फरक आहे तो 12 आहे आणि या दोन्ही मधला जो फरक आहे 18 आहे. म्हणजे इथं येणारी जी संख्या असेल या दोन्हीतला जो फरक असेल तो किती असणार आहे? 24. किती असणार आहे? 24 असणार. कारण हे 6 न 12 झाले, 12 18 झाले, 18 24 झाले. म्हणजे हा फरक 24 असणार आहे. कुठला? वाढीचा. या 37 मध्ये जर 24 आपण अधिक केले, पहिल्यांदा या 37 मध्ये आपल्याला 24 अधिक करावे लागतील. 37 मध्ये जर 24 अधिक केले तर आपल्याला मिळतात किती? 37 अधिक 24 केले बघा किती मिळतात? 7 आणि 4 11 हातच्या गेले 61. म्हणजे पुढचा फरक 61 असणार आहे. म्हणजे पुढची संख्या या 61 66 पेक्षा 61 मोठी असेल. 66 मध्ये जर आपण 61 अधिक केले तर 60 आणि 60 120 आणि हे 6 आणि 127. पर्याय क्रमांक 3. परत एकदा उत्तर लक्षात घ्या कसं काढलंय ते. खूप सोपं आहे. फक्त गोंधळून जायचं नाही, घाबरायचं नाही उत्तरांना. बघा प्रश्न आणि उत्तर मेळ असा लावायचा आहे. आता थोडंसं आपलं हे स्वच्छ झाले.
आता बघा, आपण काय केलं, पहिल्यांदा ह्या दोन संख्येतला फरक काढायला चालू केले. या दोन संख्येतला फरक आपला आला 1, या दोन संख्येतला आपला फरक आला 7, या दोन संख्येतला आपला फरक आला 19 आणि या दोन संख्येतला फरक आपला आला 37. परंतु या फरकावरून आपल्या लक्षात येईना काय आहे ते. म्हणजे एवढ्यानं पुढची संख्या वाढली आहे, एवढ्यानं पुढची संख्या वाढली आहे, एवढ्यानं पुढची संख्या वाढली आहे, म्हणजे निश्चितपणे या फरकापेक्षा तर वाढलेली असणार आहे. परत आणखीन काय फरक कसा वाढतोय बघा, ह्या दोन्हीतला फरक 6 आहे, ह्या दोन्हीतला फरक 6 आहे, ह्या दोन्हीतला फरक सॉरी इथं 12 आहे, या दोन्हीतला फरक 18 आहे. म्हणजे फरकाचं निरीक्षण केलं 6, 12, 18, म्हणजे हा जो फरक आपला आला होता तो 6 न वाढत चाललाय. म्हणजे इथं फरक 24 असणार आहे. म्हणजे पुढचा जो फरक आहे हा 1, 7, 19, 37, तो या 37 पेक्षा 24 न मोठा, 37 पेक्षा 24 न मोठा म्हणजे 61. आणि ह्या संख्या याच्यापेक्षा पुढे वाढल्या होत्या, म्हणजे 61 न या पुढची संख्या असणार आहे. आणि म्हणून त्या दोघांची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर मिळते 127. पुढचा 6वा प्रश्न बघूया. आता 6वा प्रश्न असा आहे, काही 4 अंकी संख्या दिली आणि त्या संख्येमध्ये प्रश्नचिन्हाची संख्या विचारली. 2460, 3570, 4780, 8740, 5670, 5970, 5790. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या येण्यासाठी या संख्येचं जर आपण नीट निरीक्षण केलं, 2, 3, 4 पहिल्या संख्येचं निरीक्षण. आता दुसऱ्या संख्येचं बघा, 4, 5, 6, 4, 5, 6. तिसऱ्या संख्येचं बघा, 6, 7, 8, 6, 7, 8. चौथ्या संख्येचं बघा, 0, 0, 0, 0. मग आता ह्या क्रमाने बघा, पहिली संख्या 2, 3, 4, म्हणजे या ठिकाणची येणाऱ्या पहिल्या संख्येसाठी पहिली संख्या असणार आहे 5, 4, 5, 6. दुसऱ्या संख्येचं बघतो आपण, दुसरी संख्या 4, 5, 6, म्हणजे इथे दुसरी संख्या असणार आहे 7. तिसऱ्या संख्येकडे येऊया, 6, 7, 8, म्हणजे इथं तिसरी संख्या असणार आहे 9. आणि प्रत्येक ठिकाणी आपला 0, 5790. 5790 आपल्याकडे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. किंवा या प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन असं काढू शकतो, फक्त हे दुसऱ्या पद्धतीने सांगावले, उत्तर हेच आहे. ह्या संख्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत. या 2 मध्ये किती वाढ आहे बघायची, 3570 वजा 2460. 0ला 0, 7 मधून 1 गेलं, 5 मधून 1, 4 गेलं, 3 मधून 2 गेलं, 1110चा ह्या दोन्हीत फरक आहे. ह्या दोन्हीतला फरक बघू, 4680 वजा 3570. 0ला 0, 8तनं 7 गेले 1, 7नं 5 गेले 1, 4तनं 3 गेले 1. इथला सुद्धा फरक 110 आला. म्हणजे पुढची संख्या आणि ह्या संख्या ह्यात सुद्धा 110चा फरक असणार, म्हणजे 1110चा फरक असणार. म्हणजे याच्यापेक्षा ती संख्या 4680 अधिक 1110, 9, 7, 5790. 5790 पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथं 1110चा फरक आहे, प्रत्येक ठिकाणी 1110चा फरक आहे. 7वं उदाहरण बघूया. आता आपल्या समोरचं 7वं उदाहरण थोडंसं आतापेक्षा वेगळं आहे. मध्ये प्रश्नचिन्ह आले आणि संख्या कमी होत चाललीत. आता अशा वेळेस गोंधळून न जाता काय करायचं, आपल्याला कमी होत चाललेल्या सिरीजला उलट या क्रमानं बघायचं. 8 पुढे झाले 16, म्हणजे या 8ला 2 न गुणलं आणि 16 आले. या 16च्या पुढे, हे 16 आपण पुढे घेतलं, या 16च्या पुढे 48 आहे. 16ला जर आपण 3 न गुणलं, इथं 2 न गुणलं होतं, 16ला आपण 3 न गुणलं तर आपल्याला 48 मिळतात. म्हणजे पुन्हा या 48ला इथं 2 न गुणलंय, इथं 3 न गुणलंय, म्हणजे 48ला आपण 4 न जर गुणलं
8 चौक 32, हातचे गेले 3, 4 चौक 16 आणि 3 192 आहे. पण आपलं उत्तर बरोबर आहे का बघायसाठी आपण 192ला किती न गुणावं लागेल रे? 2, 3, 4, 5 न गुणलं. 2 पंचे 10, हातचे गेले 9 5 45 आणि 146, हातचे गेले 4, 5 1 5 आणि 4 9. जे पुढे आहे म्हणजे ह्या 960ला आता पुन्हा किती न गुणलेलं असणार आहे? 2, 3, 4, 5, 6. शून्याला 0, 9 सक 36, हातचे गेले 3, 9 सक 54 आणि 3 57, 5760. म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. तर 8वा प्रश्न आपल्या समोरचा असा आहे बघा. 3, 15, 35, 63 प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण फरक बघूया. वाढत चाललेला आहे. 3 आणि 15 यांच्यामधला फरक आहे 12. 15 आणि 35 यांच्यामधला फरक आहे 20. आणि या 35 आणि 63 यांच्यामधला फरक आहे 20 आणि 3 28चा. आता तो कसा काढला बघा. मी पहिल्यांदा ह्याला 65 धरलं. 65 मधून 35 वजा केले की 30 राहिले. परंतु इथं 65 नव्हते, 63 होते. त्या 30 मधून 2 वजा केले आणि मग फरकाचं निरीक्षण केल्यावर मला लक्षात आलं की हा फरक 8 न वाढतोय, हा फरक 8 न वाढतोय. म्हणजे पुढचा फरक जर वाढणार असेल 36चा. मग पुढची संख्या याच्यापेक्षा एवढ्यानं वाढल्या, याच्यापेक्षा एवढ्यानं वाढल्या, याच्यापेक्षा एवढ्यानं वाढणार. म्हणजेच 63 अधिक 36 केले तर मला 99 मिळतात. मग 99 पर्यायात आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा 9वा प्रश्न बघूया. आता दिसताना तर खूप सोपा प्रश्न दिसतोय. बघूया काय होतंय. इथं 22, 24, 28 प्रश्नचिन्ह, 52, 54 अशा पद्धतीच्या संख्या आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर काढताना सुद्धा आपल्याला इथं थोडं वाढ आहे, थोडी वाढ आहे. ती वाढ काढून बघूया. 22 आणि 24 यातला फरक जर काढला तर आपल्याला तो पहिला मिळतोय 2. म्हणजे यांच्यामध्ये फरक किती आहे? 2 आहे. या दोन्हीतला फरक बघूया. 28 वजा 24 केलं तर आपल्याला 4 मिळाले. म्हणजे इथला फरक ह्याच्या दुप्पट झालाय. जर याच्या दुप्पट फरक पुढे असेल म्हणजे तो किती असणार आहे? 8 असणार. याच्या दुप्पट 4, याच्या दुप्पट 8. आणि 8 येण्यासाठी इथं कोणती संख्या असायला पाहिजे? 28 मध्ये जर 8 अधिक केले आपण तर आपल्याला इथली संख्या मिळते ती 36 असेल. म्हणजे 36 मधनं 28 वजा केले तर 8 मिळतात. आपण इथं 36 आहे असं थोड्या वेळासाठी गृहीत धरून पुढे जाऊया. आता पुढचा फरक किती असणार आहे? 2, 4, 8, 8 ची दुप्पट 16. आणि मग 16 आणि 36 यांची बेरीज पुढे आहे का बघायचं. किंवा पुढची संख्या आणि हे 36 आपण काढलेलं उत्तर यांचा फरक 16 येतो का बघायचं. तर त्यांचा फरक 16 येतोय. आता पुढचा फरक आपला 32 असायला पाहिजे. म्हणजे हे 52 आणि त्याच्या पुढची संख्या 84 यांच्यातला फरक 32 येतो का बघायचं. तर तो येतोय. म्हणजे आपण काढलेले जे उत्तर आहे 36 ते बरोबर आहे. पुढे 10वा प्रश्न. इथं आपल्याला काही संख्या दिलीत परंतु संख्येतली वाढ थोडीशी वेगळी दिसते. 156, 506 प्रश्नचिन्ह 1806. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला फरक काढून बघितलं. जर 506 आणि 156 यातला फरक काढला तर आपल्याला 350चा फरक दिसतोय. याच्या पुढे जर 350चा फरक आपण घेतला तर 856 आपल्याला मिळत आहेत. परंतु जर 856 इथं 350चा फरक आणि इथं 350चा फरक घेतला
पुढचा फरक 350चा असेल तर आपण बरोबर आहे. 1806 मधून आपण जर 856 वजा केले तर 6 ला 6 गेले, 10 तनं 5 गेले 5, 8 रातनं 9 गेले 9, 950चा फरक यायला. म्हणजे इथं पण 350 असायला पाहिजे होतं. म्हणजे आपण हे करतोय ते थोडंसं चुकीचं होतंय. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल. बघा, आपल्याला माहित आहे या 506 आणि 156 यांच्यामधलं अंतर 350 आहे. पण प्रत्येक संख्येचं पुढे 350 अंतर घेऊन आपलं उत्तर येत नाही. आपण असं करूया, हे 350च्या ऐवजी अंतर थोडंसं वाढवूया, 700 अंतर करूया. याची दुप्पट किती होते? 700. म्हणजे याच्या पुढे 506च्या पुढे जर आपण 700 ने गेलो तर 1206 असायला पाहिजे. परंतु 1200 पर्याय नाही. मग आपण काय करू, या 506 मध्ये 550 अधिक करू. 350च्या ऐवजी 550 अधिक करू किंवा 750च्या ऐवजी 550 अधिक करू. तर आपल्याला मिळतात किती बघा, 5 1056. आता इथं या 350 आणि 550 अधिक केलं होतं, यांच्यामध्ये 200चं अंतर होतं. म्हणजे या 550 आणि पुढे 200चं अंतर म्हणलं तर 750चं अंतर होते. आणि मग ह्या संख्येमध्ये जर आपण 750 अधिक केले तर आपल्याला बेरीज केल्यावर मिळतात 6, 10, 8 आणि 1800. म्हणजे आपण थोडासा केलेला वेगळा अंदाज बरोबर आला. उत्तर आपलं 156. इथं 350चा फरक आहे, इथं 550चा फरक आहे आणि इथं 750चा फरक आहे. 350, 550 आणि 750चा फरक अशा पद्धतीने वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. पुढचं 11 उदाहरण बघा. इथं आपलं 11 उदाहरण काय सांगतंय, 7, 18, 36, प्रश्नचिन्ह 93, 132. इथं संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे, इथं बरोबर दुप्पट आहे. मग आता उत्तर काढायचं असेल तर काय करावं लागेल, यांचं अंतर बघूया आपण पहिल्यांदा. याच्यामध्ये 11चं अंतर आहे, याच्यामध्ये 18चं अंतर आहे, हे अंतर 7 आहे. याच्यात अंतर 7 घेतलं आणि 25 जर आपण केलं, हे अंतर 11चं आहे, हे अंतर 8चं आहे. म्हणजे या अंतरात 7चा फरक आहे. म्हणजे पुढच्या अंतरात जर 7चा फरक धरला तर 18 अधिक 7 25 असणार. आणि मग या 36 पासून 25 न मोठी संख्या, 36 पासून 25 न मोठी संख्या, त्यासाठी आपल्याला 36 अधिक 25 करावे लागेल. 6 5 11, हातची गेली 61. 61 आपल्या पर्यायात आहे. मग जर समजा पुढची संख्या आपण 61 धरली तर पुढचा फरक या 25 अधिक 7 करून 32 असणार आहे. आणि म्हणजे 61 मध्ये जर 32 अधिक केले तर त्याच्या पुढची संख्या 93, जे की ऑलरेडी आहे. म्हणजे आपण जो अंदाज लावला हे 7 न वाढत जाणारी फरक आहे. म्हणजे पुढचं 39चा फरक असणार आहे आणि ह्याच्यामध्ये 39 अधिक केले तर बरोबर 132 येतात. म्हणजे ही सिरीज अशा पद्धतीची आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. 12वा प्रश्न बघूया. 12व्या प्रश्नामध्ये आपल्याला अशा संख्या दिल्या आहेत, त्या संख्या नीट बघूया. 2, 5, 5, 9, 19, 37 आणि प्रश्नचिन्ह. आता सुरुवातीला ह्यातला फरक बघितला 3चा आहे, पुढचा फरक 6चा आहे, पुढचा फरक 10चा आहे, पुढचा फरक 18चा आहे. यातला फरक बघितला 3, यातला फरक बघितला 4, यातला फरक बघितला 8. म्हणजे जुळत नाही. मग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला असं करावं लागेल बघा. 1चा वर्ग 1 अधिक 1 केलं 2 मिळालं. 2चा वर्ग 4 अधिक 1 केलं 5 मिळालं.
3चा वर्ग 9 अधिक 1 केलं 10 मिळालं. त्याही पद्धतीने वर्ग उत्तर मिळत नाही आपल्याला, कारण इथं 9 दिलंय. मग आता उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वेगळ्या पद्धतीने उत्तर करावं लागणार. इथपर्यंत ठीक होतं, इथून पुढे चुकायला लागलंय. उत्तर काढण्यासाठी आपण थोडासा वेगळा विचार करू, हे पण काढून टाकू. आपल्याला असं करूया आपण, बघा हे 2 जे दिले, या 2ला पहिल्या 2ला आपण 2 न गुणलं आणि अधिक 1 केलं 5 मिळालं. आता ह्या 5ला पण आपण 2 न गुणलं, परंतु इथं अधिक केलं होतं, इथं वजा करू, आपल्याला 9 मिळतील. आता पुन्हा हे 9 पुढे घेतलं, 9ला गुणले 2 केलं, अधिक वजा अधिक केले, 9 2 18 अधिक 1 19. पुढे आपण गेलो, हे 19 घेतलं, 19 गुणिले 2 अधिक वजा 37 मिळाले. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? 37 गुणिले 2 अधिक वजा अधिक 37 74 अधिक 1 75 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला 13वा प्रश्न बघूया. प्रश्न समजून घ्या. काय केलेलं आहे? 2 गुणले या संख्येला 2 न गुणले अधिक 1 केलं, या संख्येला 2 न गुणलं वजा 1 केलं, 2 न गुणलं अधिक 1 केलं, 2 न गुणलं वजा 1 केलं, 2 न गुणलं अधिक 1 केलं. 13वा प्रश्न, आपला 13वा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. बघा काय आहे ते पाहूया. इथं काही संख्या आहेत 3 15 प्रश्नचिन्ह 63 99 143. या संख्या जर आपण काळजीपूर्वक वाचल्या तरी पण सेकंदात आपलं उत्तर येते. पहिली संख्या 2चा वर्ग वजा 1 आहे. दुसरी संख्या 4चा वर्ग वजा 1 आहे. 2चा झाला की 4चा आहे, म्हणजे पुढची संख्या 6चा वर्ग वजा 1 36 वजा 1 35 असणार आहे. 35 पर्यायात आहे. त्याच्या पुढची संख्या बघा 8चा वर्ग वजा 1 63. त्याच्या पुढची संख्या बघा 10चा वर्ग वजा 1 99. आणि त्याच्या पुढची संख्या बघा 12चा वर्ग वजा 1. पुढचा प्रश्न, इथं सिरीज अशी आहे. छोटी संख्या मोठी संख्या, छोटी संख्या मोठी संख्या, छोटी संख्या मोठी संख्या, छोटी संख्या मोठी संख्या. 3 28 4 65 5 126 6 प्रश्नचिन्ह. मग असं करायचं 3 4 5 6 आणि इथली पुढची संख्या 7 असेल, परंतु आपलं उत्तर जे काढायचं आहे 28 65 126. 28 काय आहे बघा, त्याच्या आधीच्या 3चा घन अधिक 1 आहे. 65 काय आहे बघा, त्याच्या आधी संख्या 4चा घन अधिक 1 आहे. पुढे बघा 126 काय आहे, 5चा घन अधिक 1 आहे. म्हणजे पुढे कितीचा घन असणार आहे बघा. इथली संख्या कोणती असेल? इथं दिलेली संख्या जी आहे आपल्याला त्याचा घन, 6चा घन किती 216 आणि अधिक 1 बरोबर 217. मग 217 पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. इथं काही संख्या दिलेत. खूप छान उदाहरण आहे. खूप छान उदाहरण म्हणजे खूप छान उदाहरण आहे इथं. अशा प्रकारचे प्रश्न आपण बघूया. आपलं बरोबर उत्तर येतंय का? वाचल्या वाचल्या माझ्या लक्षात आलं, मला असं वाटलं 9ला 3 न गुणलं की मला 27 मिळाले, परंतु या 27 मध्ये अधिक 4 केलं की मला 31 मिळाले. आता ह्या 31ला जर पुन्हा मी 5 न गुणलं तर मला 155 मिळत आहेत. आणि या 155ला बघा
3 न गुणलं होतं अधिक 4 केलं, 5 न गुणलंय म्हणजे अधिक किती करावं लागतील आता 3 4 5 6 आले का 161. म्हणजे आता 161 ला काय केलेलं आहे गुणलेलं आहे कितीनं 7 न. बघा गुणाकार तोच येते का 7 1 7 7 42 ला 4 7 1 7 आणि 4 11 1127. म्हणजे आता काय करावं लागेल 1127 बघा 3 4 5 6 7 8 अधिक गुणुले अधिक 8 अधिक केले 1127 मध्ये 8 अधिक केले 1135 होतात. सोळावा प्रश्न बघूया. आपल्याकडे 16वा प्रश्न आहे. 20 20 19 16 17 13 14 11 ज्यावेळेस लगतच्या संख्या सेम असतात त्यावेळेस 100% आपण गृहीत धरायचं की इथं 2 सिरीज आहेत. या 2 सिरीज अशा एक संख्या सोडून 20 19 17 14 आणि प्रश्नचिन्हाची जाती संख्या आणि दुसरी सिरीज काय होणार 20 16 13 11 20 16 13 11. आता इथं बघा 1चा फरक आहे, इथं बघा 2चा फरक आहे, इथं बघा 3चा फरक आहे. म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे 1 2 3 4चा असणार आहे. पण फरक काय झाला आहे फरकाला पुढची संख्या कमी झाली आहे. म्हणजे 14 4 गेलं तर पुढे किती येणार आहे 10. मग पर्यायात आपल्याला 10 आहे का आहे. परंतु इथं 2 प्रश्नचिन्ह विचारलेत आपल्याला म्हणजे या सिरीजचा सुद्धा विचार करावा लागेल. इथं 4चा फरक आहे म्हणजे वजा 4 झाले कमी झाले. इथं 3चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. म्हणजे पुढे कितीचा फरक असणार आहे 4 3 2 1चा. म्हणजे 11 1 गेलं किती आलं 10. म्हणजे त्याच्या पुढची पण संख्या किती येणार आहे 10 येणार आहे. आणि 10 10 असणार पर्याय आपला पर्याय क्रमांक 1 दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर उत्तर आहे. आता पुढचा आपण प्रश्न पाहतोय 17वा. सॉरी आता इथं आपल्या समोरचा प्रश्न आहे 110 132 156 प्रश्नचिन्ह आणि 216. आता ह्या संख्या वाढत चालेल त्यांच्यातली वाढ पाहिली तर आपल्याला उत्तर येतं का बघू. फरक काढूया पहिल्यांदा या दोन्हीमध्ये 132 वजा 110 22चा फरक आला. या दोन्हीमध्ये बघू 156 वजा 132 6 2 गेलं 4 उरलं 5 3 गेलं 2 उरलं. इथं 24चा फरक आलाय. मग इथं 22चा इथं 24चा जर पुढचा फरक 26चा आहे असं गृहीत धरलं म्हणजे कोणत्या संख्येतून 156 वजा गेले तर 26 उरतील. का 26 तर इथं 22 उरले होते इथं 24 उरले होते. जर ते 26 आपण अधिक केले तर आपले 182 मिळतात. आणि मग पुन्हा 182 आणि ही पुढची संख्या यांच्यामध्ये फरक किती असणार आहे 28चा. म्हणजे या पुढच्या संख्येतून 182 जर वजा केले आणि 28चा फरक आला तर आपण बरोबर आहे. 10 2 गेले 8 उरले हातच्या माघार गेला. 11 9 गेले 2 उरले हातच्या माघार गेला 0 उरले. म्हणजे इथं 22चा फरक आला इथं 24 आला इथं 26चा गृहीत धरला आणि त्याच्यावर आपण 182 संख्या धरली. 182 संख्या आणि हे यांच्यातला फरक पुन्हा 28चा आला. म्हणजे फरक 22 24 26 28 झाले. ह्यापेक्षा आणखीन एक छान पद्धत बघा कसं उत्तर येतंय. 110 या संख्येकडे नीट बघितल्यावर माझ्या असं लक्षात येतंय कारण पाढे वर्ग याचा तो परिणाम आहे. जर मी 121 हा 11चा जो वर्ग आहे 11चा वर्ग 121 मधून 11 वजा केले तर मला 110 मिळत आहेत. 12चा वर्ग 144 त्यातून मी 12 वजा केले तर मला 130 मिळत आहेत. 13चा वर्ग
169 मधून मी 13 वजा केले तर मला 156 मिळत आहेत. 14चा वर्ग 196 वजा 14 केले तर मला 172 मिळत आहेत, जे की आपल्याला काढायचं आहे. आणि पुढे 15चा वर्ग 225 वजा 15 केले तर मला 210 मिळत आहेत. 11चा वर्ग वजा 11, 12चा वर्ग वजा 12, 13चा वर्ग वजा 13, 14चा वर्ग वजा 14, 15चा वर्ग वजा 15 अशी ही संख्या आहे, क्रमाने येणार आहे. आणि मग सॉरी इथं 82 येते, 72 नाही. पुढचा 18वा प्रश्न बघूया. पुढची संख्या सिरीज अशी आपली बघा, 3, 10, 20, 33, 49, 68. आता या संख्या क्रमानं वाढतच चाललेत. त्यातली वाढ काढण्यासाठी आपण काय करू, 10 वजा 3 करू. पहिला फरक आपला 7 आला. परत आपण काय करू, 20 वजा 10 करू. आपला दुसरा फरक 10 आला. परत आपण काय करू, 33 वजा 20 करू. आपला पुढचा फरक 13 आला. पुन्हा आपण 49 वजा 33 करू. 49 वजा 33 केले, आपला पुढचा फरक 16 आला. पुन्हा आपण काय करू, 68 वजा 49 करू. आपला पुढचा फरक 19 आला. फरकाकडे निरीक्षण करा, 7, 10, 13, 16, 19, 3, 3, 3, 3. म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे, 3 वाढ 22चा. पुढचा फरक किती असणार आहे, 22चा. आणि मग या 68 मध्ये जर आपण 22 अधिक केले तर आपल्याला मिळतात किती, 8 आणि 2 10, ह्याच्या गेला 1 90. 90 आहे का पर्याय, आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा 19 क्रमांक प्रश्न बघूया. सोपा प्रश्न दिसतोय मला, तर बघूया सोपा आहे का, मी खरा आहे का खोटा आहे. 15, 31, 64, 131 प्रश्नचिन्ह. मला इथं असं लक्षात येतंय, याची दुप्पट केल्यावर आणि त्याचा अधिक 1 केले. मग बघा बरं, 15 गुणुले 2 30 आणि पुन्हा त्याच्यात अधिक 1 केले. आता या 31ची दुप्पट केली, किती आली, 62. पण इथं 64 आहे, अधिक 1 केल्यावर 63 येते. मग अधिक 2 केले, याची दुप्पट केली, अधिक 1 केले, आलेलं उत्तर 31. त्याची दुप्पट केली आणि अधिक 2 केले आणि मिळाले किती, 64. आता 64ची दुप्पट केली, 64 गुणुले 2 किती मिळाले, 128. 128 मध्ये अधिक 3 केले, अधिक 2 अधिक 3 131 मिळाले. आता उत्तर आपण पोहोचलो. म्हणजे 131ची दुप्पट करावी लागणार. किती येईल 131ची दुप्पट, 262. इथं अधिक 1 केलं, इथं अधिक 2 केलं, इथं अधिक 3 केलं, ह्याच्यात जर अधिक 4 केलं तर उत्तर येणार आहे 266. मग पर्यायात आहे का 266, आहे का, आहे. पर्याय क्रमांक. चला प्रश्न क्रमांक 20 शेवटचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. इथं संख्यांची वाढ असणारा क्रम आहे. 1 ला 2 न गुणलं तर पुढचे 2 मिळतात. पुढच्या 2 ला परत 2 न गुणलं तर 4 मिळतात. पुढच्या 4 ला परत 2 न गुणलं तर 8 मिळतात. आणि 8 ला जर परत 2 न गुणलं तर 16 मिळतात. पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे 16. अशा पद्धतीने आपले आजचे 20 प्रश्न संपलेले आहेत.